मॅडम, काल 248 अधिक रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. कशा प्रकारे ही कारवाई होती? आपण कात्रज धनकवडी आणि सरहद चौक तसेच कात्रज नाका या भागात आपण रिक्षावर कारवाई केली आहे. त्यामध्ये आपण भाडे नाकारणे किंवा विदाऊट युनिफॉर्म, विदाऊट बॅच या प्रकार आणि एक्स्ट्रा पॅसेंजर अशा कारवाई केल्या आहेत. आपण 248 कारवाई आपण काल केल्या आहेत. यामध्ये एकूण किती दंड आकारण्यात आला आणि कशा प्रकारे कारवाई होती? कुठली कारवाई होती फक्त? आपल्याकडे नागरिकांच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या की बरेच रिक्षावाले भाडे नाकारतात किंवा जे मीटर आपल्याला दिलं आहे त्याप्रमाणे वाहतूक करत नाही. त्यामुळे आपण भाडे नाकारणे हे एक मेन टार्गेट ठेवून आणि तसेच एक्स्ट्रा पॅसेंजर अशा रिक्षा आपण टार्गेट करून बऱ्याच रिक्षांवरती आपण कारवाई केली. वारंवार ज्या तक्रारी प्राप्त होतात त्यानुसार आपण कारवाई करतो आणि जवळजवळ आपण 70 ते 80 हजार रुपये दंड हा प्राप्त झालेला आहे. यापुढे कारवाई अशीच मोहीम राबवणार आहात का? काय पुढे? यापुढेही अशीच मोहीम वारंवार राबवली जाईल. तसेच मी रिक्षा चालकांना एक यातून आव्हान करू इच्छिते की सर्वांनी भाडे नाकारणे हा प्रकार बंद करावा, तसेच सर्वांनी युनिफॉर्म परिधान करावा. अशा तुमच्या माध्यमातून मी त्यांना एक आव्हान करू इच्छिते. मॅडम, एक प्रश्न असा राहील की पोलीस आयुक्तातर्फे आता नवीन परवाने बंद करण्यात आले आहे, हो, अशी पण सूचना भेटलेली येस. आहे. त्याबद्दल काय सांगणार? नवीन रिक्षा परवाने हे रद्द करण्यात आलेले आहेत, माननीय सीपी सरांनी केलेले. तर त्याबद्दल काय सांगणार तुम्ही की आता परवाने नवीन बंद होतील, तर तुम्हाला वाटतं की रिक्षाची संख्या थोडी कमी होईल याबाबत? 100% आणि रिक्षा चालक हे अवेअर होतील की आता परवाने मिळत नाही तर आपण वाहतूक व्यवस्थित केली पाहिजे किंवा नागरिकांनाही कुठल्याही तक्रारी प्राप्त नाही झाल्या पाहिजे अशा प्रकारे रिक्षा चालवतील असं मला वाटतं. थांबा. सागर शेखर कारवाई करण्यात आली. कशा प्रकारे ही कारवाई आपण